नमस्कार हो मंडळी. आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमाच्या दिवशी सर्वप्रथम आपण सर्वजण आपापल्या घरी काहीतरी गोड बनवत असतो. म्हणून आम्ही सुद्धा आज भोपळ्याचे छान बोंड बनवणार आहोत. आधी आम्ही सर्वप्रथम भोपळ्याला घेतलं, त्याला पूर्ण शिलून काढलं आणि त्यानंतर आम्ही कुकरमध्ये शिजू घातलं. 3 शिट्ट्या झाल्यानंतर त्याला छानपैकी बारीक केलं आणि बारीक केल्यानंतर त्यामध्ये पीठ घातलं आणि साखर टाकलं. छानपैकी त्याला मिक्स केलं, बारीक केलं आणि त्यानंतर आम्ही हे बनवलं आहे पीठ त्याचं. बनवल्याच्या नंतर आम्ही छानपैकी तेलामध्ये त्याला 1 बाय 1 1 बाय 1 टाकले आणि तळले. तुम्ही बघू शकता तळताना. त्यानंतर माझी आई म्हणजे तळत आहे. हे आज मी बनवलेलं नाही आहे, हे माझ्या मम्मीने बनवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता माझी आई किती प्रेमाने बनवत आहे. आणि त्यानंतर आमचं भोपळ्याचं बनवलेले बोंड बघू शकता तुम्ही. थोडेसे काळे झाले आहे, पण छान बनले आहे. टेस्ट खूप चांगली आहे याची आणि याला म्हणते महाराष्ट्रामधले बोंड. आज माझी आई स्वतः बोंड बनवत आहे आणि मी मस्तपैकी बघत आहे. टनटनान. बघा माझी आई कशी हसते. अगं बाई.